शेतकऱ्यांसाठी नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या दरम्यान नुकसानाची मदत दिली जाणार आहे। मृत जनावरांच्या मर्यादेची अट सुद्धा शिथिल करण्यात आली आहे। पुरामध्ये मृत पावलेल्या सर्व जनावरांची भरपाई दिली जाईल। सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे। गोठ्याच्या नुकसानीसाठी सुद्धा मदतीची घोषणा करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अमेरिकेमध्ये सोयाबीन लागवड वाढणार, USDAच्या अहवालामधून अंदाज व्यक्त केला जातोय। उत्पादन वाढीची शक्यता आहे। पाऊस गारपिटीचा गहू पिकाला फटका बसत असून देशातील गहू उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होणार। कृषी मित्र नावाखाली बोगस भरतीचे पेव, भरतीशी संबंध नसल्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्पष्टोक्ती। अहिल्यानगरला ज्वारीच्या अवकेमध्ये वाढ झालेली असून दररोजचे प्रमाण हे 200 ते 300 क्विंटल आहे। ट्रम्प म्हणाले, शस्त्रास्त्रांच्या आमच्या युद्धनौका सज्ज होत आहेत, सावध राहा। तसेच इराण म्हणाले, आम्ही कोणत्याही परिस्थितीला तयार आहोत, आमचे बोट ट्रिगरवरती आहे। चर्चेआधी धमकी अस्त्र। अमेरिका इराणच्या अटीमुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। लेबनॉनचा विषय कळीचा मुद्दा ठरला। महागडे उपचार सुद्धा आता सरकारी खर्चातून होणार। सार्वजनिक आरोग्याने जारी केले कार्यपद्धती। रुग्णांना या शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी मिळेल मदत। शालार्थमधील अडथळ्यांमुळे वेतन अडकण्याची भीती व्यक्त केली जाते। राज्यभरातील अनुदानित शाळांवरती याचा परिणाम होत असून मुदतवाढीची मागणी केली गेली। महिला बेरोजगारांना मासिक 3000 रुपये मिळणार। 45 दिवसांमध्ये 7वा वेतन आयोग लागू होणार। पश्चिम बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर करण्यात आले। ही सोनार बंगलाची रूपरेषा, असे अमित शहा म्हणाले। मोफत जमिनीची खिरापत बंद असून रेडी रेकनर लावणार। शेती महामंडळाच्या जमिनीबाबत राज्य सरकारचा निर्णय घेण्यात आला। 80,000 एकरांपैकी 42,000 एकर जमीन मोफत वाटली, मात्र यापुढे वाटली जाणार नाही। 10,000वरील व्यवहार तासभर लेट होतील। व्यवहार थोडे स्लो असून पण खूप जास्त सुरक्षित होतील। डिजिटल फसवणुकीला लगाम घालण्यासाठी RBIचा हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। किल स्विचद्वारे व्यवहार कॅन्सल करण्याची सुद्धा सुविधा मिळणार। ज्येष्ठ नागरिकांसाठी येणार नवीन नियम। होर्मुझवरती इराणची पकड कायम असून टोल वसुली सुद्धा चालू आहे। 6 जहाजे रवाना झाली। इराणच्या नौदलाने एअरलाईनची टँकरला माघारी धाडलेले असून ड्रोन हल्ल्यांचा आरोप होतोय। ऐन उन्हाळ्यामध्ये बाळापुरात वीज आणि पाण्याचे संकट असून विजयाभावी रिकाम्या राहिल्या तिन्ही पाण्याच्या टाक्या। नागरिक संतप्त। ई-पीक पाहणीला सुरुवात झालेली असून 100% नोंदणी बंधनकारक आहे। मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदणी अनिवार्य आहे। खरीप हा तोंडावरती असून कर्जमाफी रखडलेली आहे। पीक कर्जावरती अनिश्चिततेची छाया। खरीपासाठी 1764 कोटी रुपयांचे पीक कर्ज प्रस्तावित। पेरणीचे नियोजन बिघडणार असून शेतकरी अडचणीमध्ये सापडले। यंदाच्या खरीप हंगामासाठी 1.46 लाख मेगाटन खताची मागणी केली जाते। कृषी विभागाचे नियोजन। शेतकऱ्यांना मागणीनुसार महिनानिहाय पुरवठ्याची तयारी। सातबाऱ्याचे संकेतस्थळ हे ठप्प असून जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वाटपाला ब्रेक लागेल। शेतकरी अडचणीमध्ये सापडले। सातबारा उपलब्ध नसल्याने बँकेकडून अर्ज प्रलंबित केले जात आहे। अनसिंग येथील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट देण्यात आली। प्रगतशील शेतकरी ढगे यांचा प्रयोग यशस्वी ठरला। बनावट शालार्थ ID चौकशी SITला 3 महिने मुदतवाढ देण्यात आली। पात्रता नसताना शिक्षकाच्या नेमणुकांची बोगस प्रकरण आली पुढे। महिला बेरोजगारांना मासिक 3000 रुपये देणार। पश्चिम बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर करण्यात आले। शक्तीपीठ मार्गाला करकम येथील शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये तीव्र विरोध केला जातोय। फळबागा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले। पाणवठ्यांची संख्या कमी होत असून वन्यप्राणी तहानलेले आहे। मालेगावला वन्यप्राण्यांसाठी 14 पाणवठे, संभाव्य ठिकाणी जाळपट्टी। दिंडोरीमध्ये सध्या टंचाई नाही, मात्र प्रशासनाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला। निफाडच्या गोदाकाठ भागामध्ये मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला असून मका चाऱ्याची वाढती मागणी। उन्हाळ बाजरी क्षेत्रामध्ये घट झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये पुन्हा राखेल वाटप। 1.44 लाख लिटरचा कोटा। दर निश्चितीनंतर वाटप केली जाते। लोणी काळभोर येथील डेपोतून पुरवठा। 7,000 शेतकरी काढतायत प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचे उत्पन्न। 150 ते 200 कोटींचे जालना जिल्ह्यामध्ये उलाढाल होते। आधुनिक तंत्रज्ञान AIने 38 लाख शेतकऱ्यांना बनवले स्मार्ट। महाविस्तार ॲप्लिकेशन पेरणी ते विक्रीपर्यंतची संपूर्ण माहिती मिळते।
धरणांवरती तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, महामंडळाने नेमली सल्लागार एजन्सी, जायकवाडीचा जलविद्युत प्रकल्प पुन्हा सुरू होणार. धान्य वधारलेले असून ज्वारी 60 तर बासमती 130 रुपये किलो झालेला आहे. गव्हाच्या दरामध्ये मात्र 10% घसरण झालेली आहे. कन्नड तालुक्यातील 18 गावांमध्ये पोखरा 2ला प्रशासकाभावी ब्रेक लागलेला असून 5 महिन्यांपासून पूर्वसंमती रखडलेली आहे. ठिबक तुषार सिंचनचे अर्ज धुडकात असून सुनावणीकडे लक्ष लागलेले आहे. पशु आहार महागल्याने दुग्ध व्यवसाय सापडला संकटामध्ये. आखातातील युद्धाचा फटका बसतोय. जनावरे सांभाळणे झाले कठीण. बनकिनोडा परिसरामध्ये बाजरी कांदा जोमामध्ये असून मात्र बदलत्या वातावरणामुळे नुकसानीची भीती व्यक्त केली जाते. उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. परळी अंबाजोगाई महामार्ग तासभर ठप्प होता. काझीदरा तांड्यावरती पाण्याची बोंब असून महिलांचे आंदोलन करण्यात आले. तब्बल महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला जीवनमरणाचा. प्रशासनाचे होते दुर्लक्ष. लातूर जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा वापर आणि ई प्रशासनावरती भर दिली जाते. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. उन्हाळा संपायला आणखी 2 महिने बाकी आहेत तरीसुद्धा 10 सिंचन प्रकल्पांनी गाठलाय तळ. 10% पैसे भरून उद्योगासाठी 1 कोटीचे कर्ज तरीसुद्धा एकही अर्ज नाही. ग्रामीण भागामध्ये माहितीचा अभाव असल्याने जिल्ह्यामध्ये अल्प प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल महिन्यामध्येच आले अधिग्रहणाचे प्रस्ताव. सेलू तालुक्यामधील ही स्थिती असून पाणी टंचाईचे चिन्ह दिसून येत आहे. तापमानामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे. कृषी पंपाच्या केबल चोरट्यांकडून गायब झालेल्या असून किनीसह भादोले परिसरामध्ये प्रकार घडलेला आहे. वारणाकाठच्या शेतकरी हैराण झालेले असून पंप बंदमुळे पाण्याचे फेर लांबणीवरती. पंजाबराव देशमुख व्याज परताव्याचे 15 कोटी अडकलेले असून 3 वर्षे प्रलंबित. 3% सवलत न मिळाल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. बडगाव परिसरामध्ये ज्वारी ऑनलाईन नोंदणीबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली असून शेतकऱ्यांची पुन्हा गर्दी होते. लांबच लांब रांगा लागलेल्या असून काहीचा रास्ता रोकोचे प्रयत्न. टोकन देऊन प्रक्रियेची मागणी केली जाते. पारोड्यामध्ये ज्वारीला विक्रमी भाव मिळालेला असून प्रति क्विंटल 2,900 रुपयांचा दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावामध्ये दरवाढ झालेली असून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. अवकाळीमध्ये 743 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून भरपाईसाठी 56 कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. 19 मार्च रोजीच्या पावसाचा पंचनाम्याचा अहवाल. राज्य शासनाच्या घोषणांकडे राहणार लक्ष. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे 255 हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झालेले आहे. कांदा अनुदान, अतिवृष्टीची भरपाई, गॅस टंचाईविरुद्ध ठाकरे गटाचा मोर्चा. नायब तहसीलदारांना शिवसेनेचे लेखी निवेदन. गॅस एजन्सीकडून टंचाईच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जाते. हमीभावाने मका ज्वारी खरेदीला विलंब होत असून केंद्राची प्रतीक्षा. किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते नाराजी. खतांच्या भावामध्ये 100 ते 300 रुपयांची वाढ झालेली असून खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी वर्ग अडचणीमध्ये सापडलेला आहे. कंपन्याच्या अधिकृत दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. भाकरी ही महागलेली असून ताटामध्ये चपातीचा वाढता शिरकाव. ज्वारी 40 ते 45 रुपये किलोवरती गेलेली आहे. स्वस्त गव्हाकडे सर्वसामान्यांचा कल वाढलेला आहे. जालना बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर हे अव्वल असून 18 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आलेला आहे. तुरीला सुद्धा चांगला भाव मिळालेला आहे. राज्यामध्ये 1.5 लाख टन बेदाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. युद्धाचा फारसा परिणाम नाही. भविष्यातील बेदाण्याचे दर टिकून राहणार. 3014 हेक्टर द्राक्ष बागांवरती कुऱ्हाड फिरवण्यात आली. जत कवठे महाकाळचे हे चित्र असून उत्पादक मेटाकुटीला आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 लाख मेगाटन साखर शिल्लक असून मुबलक साठा. निर्यात मात्र थंडावलेली आहे. कारखान्यांसमोर निर्यात कोटा पूर्ण करण्याचे आव्हान आहे. श्रीरामपुरामध्ये 671.49 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून कांदा पिकाचे पंचनामे केले जात नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय. कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना रोखली पाहिजे. विलंबावर उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त होतोय. राज्य सरकार पालिकेचे कान उपटले. अवकाळी पावसाने 2.5 लाख एकर क्षेत्र बाधित झालेले असून नाशिक जिल्ह्यामध्ये पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीग्रस्तांनी प्रीमियम भरलेले असून पण भरपाई कुठे आहे? खरीप हंगाम 2025 मधील शेतकऱ्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 2025 मध्ये भरणा झालेले विमा. केळी उत्पादकांना हेक्टरी 74,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार श्रेयजा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील 113 गावांना टंचाईच्या झळा पोहोचत असून कडक उन्हामुळे पाणी प्रश्न ऐनीवरती आहे. सुमारे 14 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. आधी युद्धाचा फटका, आता समुद्रबंदीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीमध्ये सापडलेला आहे. बोटींचा तुटवडा होत आहे. वाढती इंधन दर आणि बाजारातील मंदी मासेमारी व्यावसायिक दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहे. कराच्या 160 GB डेटामधील न्यूट फाईल जप्त करण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक तपासणीतून लॅपटॉप, 4 पेन ड्राईव्ह, 64 GB क्षमतेचे OTG डिव्हाइस हस्तगत करण्यात आले. कर्मचाऱ्यांना जर पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना रोखली पाहिजे. विलंबनावरून उच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त होतोय. पालिकेतील टेबल खुर्च्या, AC साहित्य विका आणि त्यांची देणी द्या. राज्य सरकार पालिकेचे कान उपटले. दुरुस्तीसाठी धरण सुरक्षा समिती सोमवारी मोहरीमध्ये. खर्डा परिसरातील 10 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश आले. 10 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असून शेतकरी आक्रमक झालेले आहे. शिराड परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य. 10,000 रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंट होण्यासाठी 1 तास लागणार. ऑनलाईन फसवणुकीला लगाम घालण्यासाठी RBIचे पाऊल उचलण्यात आले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.